नमस्कार उद्योजकांनो, मी रमेश गोसावी. सर्वांचं बीडीसी ग्रुप मध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक अशा नवीन शासकीय योजनेचा अभ्यास करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला साधारण 17-17.5 लाख रुपये सबसिडी मिळणार आहे. तुम्ही म्हणाल एवढी सबसिडी कशी? तर योजनाच तशी आहे मित्रांनो की ही जी योजना आहे ज्याचं नाव आहे PMEGP योजना, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. त्याला आपण ही जी योजना आहे ही 2008 पासून सुरू झालेली योजना आहे. आणि ही योजना कशी कार्य करते, या योजनेमध्ये कोणते घटक आहे, ही योजना नेमकी कोणासाठी आहे आणि या योजनेमध्ये सबसिडी ही आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे त्याचा आपण सविस्तर अभ्यास करू. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की जास्तीत जास्त उद्योग हे उभे राहिले पाहिजे. ग्रामीण भाग असतील, शहरी भाग असतील, तर त्या ठिकाणी सगळ्या जे काही उद्योजक आहे किंवा जे काही माणसं आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, या योजनेचा या मागचा उद्देश आहे. या योजनेमध्ये काय एलिजिबिलिटी आहे ती आपण जाणून घेऊ. या योजनेमध्ये एलिजिबिलिटी एकदम सोपी आहे. या योजनेमध्ये त्या व्यक्तीचं किंवा त्या लाभार्थ्याचं वय हे 18 पेक्षा जास्त असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 45 वय इतकी मर्यादा आहे. जर यामध्ये लेडीज असतील, अपंगत्व कोणी असेल, हँडिकॅप असेल, तर त्यासाठी सरकारने 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे ती व्यक्ती 50 वयापर्यंत जरी असेल तरी या योजनेमध्ये ती व्यक्ती ही पात्र आहे. या योजनेमध्ये त्या व्यक्तीचं जे काही क्वालिफिकेशन आहे हे कमीत कमी 8वी पास इतकं असावं. या योजनेमध्ये ॲग्रो प्रोसेसिंग युनिट असतील, मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतील, सर्व्हिस सेक्टर असतील, जवळपास 50 ते 60 प्रकारचे उद्योग या योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहे. त्याची सविस्तर यादी तुम्हाला लिंक मध्ये तशी शेअर केली जाईल. या योजनेमध्ये जास्तीत जास्त जी काही प्रोजेक्ट कॉस्ट आहे ही 50 लाख इतकी आहे. या योजनेमध्ये 35% सबसिडी आहे आणि बाकीचा आपल्याला 24 हिस्सा द्यायला लागतो. त्यासाठी आपण लेवल ऑफ फंडिंग थोडं समजून घेऊ. ही योजना कॅटेगरी वाईज काम करते. म्हणजे जसं ओपन कॅटेगरी असेल, SC कॅटेगरी असेल, OBC कॅटेगरी असेल, हँडिकॅप असतील, अपंगत्ववाले कोणी असतील, वुमन एंटरप्रिनर असतील, तर प्रत्येकासाठी वेगळे निकष आहे. ते निकष आपण समजून घेऊ. जर एखादा लाभार्थी हा ओपन कॅटेगरी मध्ये असेल आणि त्याचा उद्योग हा ग्रामीण भागामध्ये असेल तर सुमारे 25% इतकी त्याला सबसिडी आहे. 65 ते 60% इतकं त्याला बँकेतून कर्ज घेणं आहे आणि 10% स्वतःचा हिस्सा या योजनेमध्ये टाकणं गरजेचं आहे. स्वतःचा हिस्सा म्हणजे काय की जर तुम्हाला 50 लाखाचा उद्योग टाकायचा असेल तर तुमच्याकडे 5 लाख रुपये असणं गरजेचं आहे. आणि साधारण जे काही 25% सबसिडी आहे, 12 लाख 13 लाख रुपये सबसिडी या योजनेत आहे ती. आणि बाकीचं जे आहे ते तुम्हाला बँकेचं टर्म लोनच्या माध्यमातून हे लोन घेणं बंधनकारक आहे. यामध्ये जर तुम्ही वुमन एंटरप्रिनर असाल, ग्रामीण भागामध्ये उद्योग करणार असाल तर तुम्हाला 35% सबसिडी आहे. 17.5 लाख इतकी सबसिडीची रक्कम आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादा उद्योग जर तुम्ही 50 लाखाचा करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त 2.5 लाख रुपये इतकं स्वतःचा हिस्सा ह्या बँकेमध्ये द्यायला लागतो. आणि 47.5 लाख रुपये हे सबसिडीच्या माध्यमातून आणि बँकेच्या टर्म लोनच्या माध्यमातून ह्या पद्धतीने ही वर्गीकरण होते. यामध्ये जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट असाल तर 50 लाख मर्यादा आहे. जर तुम्ही सर्व्हिस सेक्टर करणार असाल तर कमीत कमी 20 लाख रुपये इतकी मर्यादा या योजनेमध्ये आहे. मग 20 लाखाच्या अनुषंगाने 35% सबसिडी म्हणजे सुमारे 6 ते 7 लाख रुपये सबसिडी ही तुमच्या अकाउंटला येणार आहे. यामध्ये तुम्हाला जी काही कॅपिटल एक्सपेंडिचर असतं, ज्या काही मशिनरी घ्यायच्या असतात त्याचे कोटेशन या योजनेमध्ये द्यायला लागतात. तुमचं साधारण यामध्ये जर तुम्हाला बांधकाम काही त्या जागेवरती करायचं असेल तर तुम्हाला बांधकामासाठी 20% इतका कन्सिडरेशन कॉस्ट त्या ठिकाणी केली जाते. यामध्ये जर तुम्हाला काही भांडवल लागलं, वर्किंग कॅपिटल लागलं, खेळतं भांडवल ज्याला आपण म्हणतो, ते तुम्हाला कॅपिटल एक्सपेंडिचरच्या 30% पर्यंत यामध्ये कन्सिडर होऊ शकतं. ही योजना ही DICच्या माध्यमातून, KVICच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. ही योजना बँकेच्या संलग्न असल्यामुळे सरकारी बँका असतील, प्रायव्हेट बँका असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, ज्याच्या सोबत सरकारचा MOU झाला आहे, या सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सोबत ही योजना काम करते. या योजनेमध्ये आपल्याला काही इनिशियल स्टेजला काही ऍप्लिकेशन करायला लागतात. ते ऍप्लिकेशन पोर्टलला सबमिट झाल्यानंतर ती जिल्हा DIC ऑफिस जे आहे ते त्या योजनेचं ऍप्लिकेशन स्क्रुटिनाइज करतं आणि ती योजना पुढे सगळ्या गोष्टी ओके आहे
मग ती योजना ही बँकेला फॉरवर्ड होते. मग बँकेच्या निकषानुसार सिबिल रिपोर्ट असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, तुमच्या जागेची माहिती असेल, तुमचं वेंडरचं ड्यू डिलिजन्स असेल, सगळ्या गोष्टींचे निकष करून बँक आपल्याला सँक्शन देतं. सँक्शन झाल्यानंतर त्या योजनेमध्ये आपल्याला काही ट्रेनिंग घ्यायला लागतात. जर मॅन्युफॅक्चरिंग असेल तर 13 दिवसाचं ट्रेनिंग घ्यायला लागतं. सर्व्हिस सेक्टर असेल तर 7 दिवसाचं ट्रेनिंग आपल्याला घ्यायला लागतं. या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला बीडीसी ग्रुप वेळोवेळी प्रदान करेल. तुम्ही फक्त बीडीसी ग्रुपच्या सहवासात राहा आणि संपर्कात राहा. अधिक योजना यामध्ये बेसिक डॉक्युमेंट आहे मित्रांनो. यामध्ये आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, शाळा सोडल्याचा दाखला आहे, मार्कशीट आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, रेंट एग्रीमेंट आहे. हे बेसिक डॉक्युमेंट तुम्हाला द्यायला लागतात. बाकी ही योजना कशी काम करते, ऍप्लिकेशन कसं होतं, बँकेचा सपोर्ट कसा तुम्हाला पाहिजे, या योजनेतून सबसिडी कशी मिळवायची, सगळी माहिती बीडीसी ग्रुप तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही लॉग इन करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप लोकांना शेअर करा. फुकट माहिती शेअर करायला तुम्हाला पैसे लागणार नाही, तर बिनधास्त शेअर करा आणि बीडीसी ग्रुपच्या संपर्कात राहा. धन्यवाद. रमेश गोसावी, बीडीसी ग्रुप, नाशिक.